भेंडीची भाजी तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असेल आणि खाल्लीही असेल, तर आज आपण अशीच एक वेगळी पद्धत भेंडीच्या भाजीची बघणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला भाजी आवडत नसेल, जे कोण भाजी खात नसेल, ते सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील, इतकी रुचकरी भाजी बनून तयार होते. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून ती कोरडी करून घेतलीत. आता आपण ही भेंडी चिरून घेऊ. यासाठी शक्यतो कोवळी भेंडी वापरावीत, म्हणजे भाजी अगदी रुचकर होते. तर आता भेंडी चिरून घेऊ. भेंडीचा वरचा देठाकडचा भाग काढून टाकला. आता भेंडी मधून चिरून घेऊन अशा प्रकारे पुन्हा मधून 2 भाग करून घेणार आहे. भेंडी इथे मी उभीच चिरून घेणार आहे. तुम्हाला जर भेंडी गोल चिरायची असेल तरीसुद्धा चिरू शकता. तर इथे दाखवल्याप्रमाणे मी भेंडीचे लांब लांबच असे तुकडे करून घेतलेत. तुम्हाला अजून बारीक करायचे असतील तर तुम्हाला हव्या त्या आकारात भेंडी चिरू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या भेंडी मी चिरून घेणार आहे. घाई गडबडीच्या वेळी जेव्हा आपण टिफिन बनवत असतो तेव्हा आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो आणि झटपट एखादी भाजी आपल्याला बनवायची असते. तर त्यावेळी अशा प्रकारची भेंडीची भाजी तुम्ही बनवू शकता आणि ही भाजी खायलासुद्धा इतकी रुचकर लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा करून बघाल यात शंका नाही. तर भेंडीचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत. आता सगळ्या भेंडी मी याच पद्धतीने चिरून घेणार आहे. तर हे बघा, सगळी भेंडी मी इथे चिरून घेतलेली आहे. आता भेंडी बटाटा बनवतो आहे, त्याकरिता एक बटाटा साल काढून घेतला आणि त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करून घेतल्या, जेणेकरून तो लवकर शिजेल. आता चिरून घेतलेली जी भेंडी आहे ती सुरुवातीला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तर इथे मी तवा गरम करून तव्यामध्ये 1-2 चमचे तेल घातलं आणि त्यामध्ये ही भेंडी आता फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे तेलात परतून घेतल्यामुळे भेंडीचा जो चिकटपणा असतो तो कमी होतो आणि भेंडी गिळगिळीत लागत नाहीत. त्यामुळे ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, भेंडी तेलामध्ये परतून घेणं. तर हे बघा, आता भेंडी परतून झाली आहे, छान आळली गेली आहे, म्हणजेच ती चांगली परतली गेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ती काढून घेऊ. आता त्याच तव्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आणि यामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचे. बटाट्याच्या फोडी छोट्या छोट्या केल्यामुळे त्या लगेच फ्राय होतील. म्हणूनच घाई गडबडीची वेळ असेल तर अशा प्रकारे बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात, जास्त मोठ्या ठेवायच्या नाहीत. आता बटाटासुद्धा त्यावर हलकेसे डाग येईपर्यंत 70 ते 80% शिजेपर्यंत आपण परतून घ्यायचा. बटाटा परतत असतानाच मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं होतं. आता बटाटासुद्धा चांगलं शिजत आलं आहे. 70 ते 80% बटाटा शिजला आहे, चांगला परतला गेला आहे, सोनेरीसर रंग आला आहे. आता बटाटासुद्धा आपण भेंडीमध्ये काढून घेऊ. आता त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल जास्त घ्यायचं नाही, कारण आपण भेंडी आणि बटाटा फ्राय करतानासुद्धा तेल घातलं होतं, त्यामुळे जास्तचं तेल मी इथे घेतलं नाही. तुम्ही तेलाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता. तर आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरं. जिरंसुद्धा चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये हिंग घालायचं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे. सोबतच पाव चमचा हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. लगेचच यामध्ये परतून घेतलेली भेंडी आणि बटाटा घालून घ्यायचे आणि फोडणीमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून सगळी फोडणी भेंडी आणि बटाट्याला व्यवस्थित कोट होईल. तर अशाच प्रकारे 1 ते 2 मिनटं ही भेंडी बटाटा फोडणीमध्ये अशाच प्रकारे परतून घेऊ. आता 1-2 मिनटं भेंडी बटाटा फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये मी घातली 2 चमचे शेंगदाण्याची चटणी. ही सोलापुरी पद्धतीची शेंगदाण्याची चटणी घरी बनवलेली आहे. या रेसिपीची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशी ही चटकदार चटपटीत अशी सोलापुरी शेंगदाणा चटणी या भाजीमध्ये यावेळी मी 2 चमचे घालून घेतली आहे. यामुळे भाजीला अप्रतिम चव येते. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. आता झाकण न ठेवताच आपल्याला अजून 1-2 मिनटं
ही भेंडी बटाटा अशीच परतून घ्यायची आहे. तर 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर इथे आपली भेंडीची थोड्या वेगळ्या पद्धतीची चमचमीत चटकदार भाजी बनून तयार आहे. तर आजची ही भेंडी बटाटा भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.